नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत असे साबुदाण्याचे वडे, जे बनवायला खूप सोपे आहे आणि पटकन बनवून तयार सुद्धा होतो। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। साबुदाणे वडे बनवण्याकरता मी इथे साबुदाणा 2 ते 3 तास व्यवस्थित धुवून भिजवून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, कमीत कमी 2 ते 3 तास आपल्याला साबुदाणा भिजवावा लागेल, किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा याला भिजवून ठेवू शकता। त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे, व्यवस्थित उकळून स्मॅश करून घेतलेले आहे। आता आपल्याला याच्यात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि 1 चमचाभर जिरे याच्यात ॲड करून घेतलेले आहे, आणि त्याचबरोबर चवीपुरता मीठ आपण ॲड करून घेऊया, आणि हळूहळू करत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे पाव किलो साबुदाणा घेतलेले आहे आणि 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित उकळून स्मॅश करून घेतलेले आहे, आणि सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे। तर थोडासा मिक्स करून झालेला आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे ॲड करायचा आहे दाण्याचा कूट। भाजून घेतलेला दाण्याचा कूट इथे मी 2 ते 3 चमचे ॲड करून घेतलेले आहे। पुन्हा एकदा आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि एकदा मिक्स करून व्यवस्थित झालं की आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, आणि जे वडे आहे ते बनवून तयार करून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता, व्यवस्थित आपलं हे मिश्रण मी इथे एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवून तयार करून घेऊया। ते आपण आपल्या इच्छाप्रमाणे इथे बनवू शकता, छोटे किंवा मोठे, जसे आपल्याला हवे असेल तसे वडे आपण इथे बनवून तयार करू शकतो। तर तुम्ही ते बघू शकता, मध्यम आकाराचे आधी आपल्याला थोडेसे गोलसर असे वडे बनवून घ्यायचे, आणि थोडंसं याला दाब द्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आपले वडे तळताना सुद्धा व्यवस्थित तळले जाईल। तर तुम्ही ते बघू शकता, पूर्ण वडे बनवून तयार झालेले आहे। आता एका बाजूला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल आपल्याला जास्त गरम आणि जास्त कोमट सुद्धा नको, मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे। आणि वडे एकदा याच्यात सोडले की एक बाजू व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे, त्याआधी आपल्याला हे पलटायचं नाहीये। तर तुम्ही इथे बघू शकता, एक बाजू व्यवस्थित अजून झालेली नाहीये। एक 2 ते 3 मिनिटं झाले की एक बाजू व्यवस्थित तळून होते, त्यानंतर आपल्याला हे दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। एकदा हे व्यवस्थित तळून झाले की आपोआप सुटतात, अजिबात हे चिटकत नाही, फुटत नाही, आणि वरून अगदी क्रिस्पी खुशखुशीत आणि आतमध्ये मऊ असे हे आपले साबुदाणे वडे बनवून तयार होतात। तर आज आहे आपली दत्त जयंती, भरपूर लोकांचे उपवास असतात। तर तुम्ही सुद्धा उपवासाला ही साबुदाण्याची वडी एकदा नक्की ट्राय करा, आणि सर्वांना ही रेसिपी शेअर करा। तर हे आपले अगदी खुशखुशीत आतमध्ये मऊ असे साबुदाण्याचे वडे बनवून तयार झालेले आहे। आता याच प्रकारे आपण सर्व वडे इथे तळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता, मस्त असे कलर सुद्धा आलेला आहे, असा तांबूस असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याचप्रमाणे आपण दुसरे जे वडे आहे ते सुद्धा हळूहळू करत इथे तळून घेऊया। तर एक बॅच इथे आपली तळून झालेली आहे। एकाच वेळी भरपूर आपल्याला इथे वडे ॲड करायचं नाहीये, 4 ते 5 आपण एका वेळी ॲड करू। व्यवस्थित तळून झाले की पुन्हा आपल्याला 3 ते 4 याच्यात ॲड करून पुन्हा आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर कलर तुम्ही बघू शकता, एकही साबुदाणा याच्यात फुटलेला नाहीये, वडे फुटलेले नाहीये, चिटकत नाही, अजिबात मस्त कुरकुरीत झालेले आहे, आणि आतमध्ये सुद्धा मऊ झालेले आहे। तर दुसरी बॅच सुद्धा इथे तळून झालेली आहे। आता आपल्याला हे सर्व करून घ्यायचे आहे। तर मी इथे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी, उपवासाची चटणी बरोबर याला सर्व केलेला आहे। तुम्ही याला दही बरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर ही आपली खूप सोपी अशी साबुदाणा वड्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। आता मी एक वडा तुम्हाला फोडून सुद्धा इथे दाखवते। मस्त वरून क्रिस्पी, आतमध्ये मऊ लुसलुशीत असे आपले हे साबुदाणा वड्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे। तोपर्यंत मस्त का, स्वस्थ राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा।